माझ्या मातंग भाऊ, माझा बौद्ध भाऊ आणि 59 जातीतील सगळ्या लोकांनी हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ महत्वाचा आहे. तुमचं पोरग तुम्हाला नोकरीवर लावायचं असेल, तुमच्या पोरापाशी 2 ते 3 डिग्री असेल तरी तुमचं पोरग बेरोजगार आहे आणि एखाद्या प्रायव्हेट कंपनीत जॉब करत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. ज्या कारणामुळं तुम्हाला हे समजल की तुमचे लेकर लागून का नाही लागले आणि तुमचे लेकर पोलीस भरतीचेकडे वळून राहिले, आर्मी भरतीचेकडे वळून राहिले. का वळून राहिले, कारण काय आहे, खरी परिस्थिती नेमकी काय आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. जेणेकरून आपण तुमच्या डोक्यामध्ये उजेड तरी पडल. माझ्या डोक्यात जे येऊन राहिलेलं आहे ते मी मत मांडत आहे. माझ्या मताची सहमत असाल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लोकांना हा व्हिडिओ शेअर करजा. मला सांगा, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिला 59 जातीसाठी 13.5%, हे आरक्षण कशासाठी दिलेलं आहे की जो मागासलेला आहे, आर्थिकदृष्ट्या जो समोर येऊन राहिला नाही, बरोबर नाही काय, शिकून त्याच्यापाशी शिक्षण आहे पण तो आर्थिक परिस्थितीमुळे विकट आहे, त्या कारणामुळे आरक्षण दिलेलं आहे. का तो इकडे तिकडे पैसे भरू शकत नाही, कारण आरक्षणाच्या जोरावर तो नोकरीवर लागू शकते आणि आरक्षणाच्या जोरावर कितीतरी लोक नोकरीवर लागलेले आहे आणि त्याची आर्थिक दृष्टी प्रबळ झालेली आहे आणि तेच नोकरीचा उपभोग घेऊन राहिलेले आहे. आरक्षणाचा उपभोग कोण घेतो? ज्याच्या घरी अगोदरपासून आरक्षणाचा उपभोग घेतलेला आहे. म्हणजे आरक्षणात ज्याला ज्याला नोकरी मिळाली की त्याचे लेकरं, जे येणारी पिढी आहे ही उपभोग घेत आहे. कळलं का? आणि त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. पहिले आर्थिक परिस्थिती साधारण नव्हती, मग नोकरी मिळाली आरक्षणाच्या बलावर, मग त्याचा पगार 1 ते 2 लाख रुपये झाला, तरी त्याचा पोरगा त्याच्या जागेवर म्हणा या दुसऱ्या जागेवर म्हणा नोकरीवर लागून राहिला. का लागून राहिला? कारण त्याच्या पोरापाशी एकच डिग्री आहे आणि एक बिचारा गरीब आहे, शोषित आहे, मागासलेला आहे. त्याची आर्थिक परिस्थिती प्रबळ नसल्यामुळं त्याच्यापाशी 2 डिग्र्या पडलेल्या आहे, शिक्षण चांगलं आहे, तरी तो प्रायव्हेट नोकरी करतो, पोलीस भरतीची तयारी करतो, तो आर्मी भरतीची तयारी करतो. का करतो? कारण त्याला असं वाटते की माझी इथं चालणार नाही, कारण इथं पैसा लागतो, इथं आर्थिक दृष्टी प्रबळ लागते. त्या कारणामुळे लेकरं तिथं पोहोचत नाही आणि पोलीस भरती आणि इकडे ओढतात. मला सांगा, क्लासमेट ऑफिसरची नोकरी म्हटलं गरीबाच्या लेकराला मिळत नाही, कारण हे अगोदर बुक केल्या नाही. ते जे बाबासाहेबांना रिझर्वेशन दिलेलं आहे 13% नोकरीमध्ये, 13.5% राजकारणातही दिलेलं आहे 10 वर्षासाठी. हे आरक्षण आपल्यालाच काढी दिलेलं आहे की आपण मागासलेला आहोत, आर्थिक परिस्थितीमुळे मागासलेला आहोत, आपले लेकरं समोर गेला पाहिजे, आपली परिस्थिती चांगली झाली पाहिजे. त्या कारणामुळं बाबासाहेबांना आपल्याला आरक्षण दिलेलं आहे आणि आरक्षणाचा उपभोग आपण घेऊन राहिलो नाही. मी तुम्हाला ते सांगतो, 59 जातीतील असे भरपूर आहे. मातंग समाजातील, ते मातंग समाज म्हणतात ना, आमचं महाराणा आरक्षण खाल्लंय, त्यांच्यासाठी म्हणतो की तुमच्या याच्यातले कलेक्टर पण आहे, जज पण आहे, डॉक्टर पण आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, भरपूर लोक आहे की साहेब आर्थिक परिस्थितीनं प्रबळ आहे, त्यांनी फायदा घेतलेला आहे पुरेपूर आरक्षणाचा, 10, 20, 30% जे आहे घेतलेला आहे. आणि असं नाही बौद्ध समोर गेले म्हणून, बौद्ध समोर गेले नाही आहे. बौद्धामध्ये 20 ते 30% लोक समोर गेलेले आहे, बाकीचे 70% हे अजूनही मागासलेले आहे आणि त्यांनी अजूनही उपभोग घेतला नाही. त्याचे लेकरं पण अजूनही काय आहे, मागासलेले आहे आणि प्रायव्हेट जॉबमध्ये करतात. सरकारी ड्युटी करण्यासाठी, सरकारी नोकरी करण्यासाठी परीक्षा देतात, पण तिथं आर्थिक परिस्थितीमुळे थोडंसं झुकल्या जाते. बुद्धिमत्ता जास्त करून सांगतो ना तुम्हाला, जे मागासलेले आहे, गरीब आहे, त्याच्याविषयी बुद्धिमत्ता जास्त आहे, दिमाग जास्त आहे. पण इथं बिनडोकाचे लोक आरक्षणाच्या भरोशावर, बाप अगोदर आरक्षण उपभोग घेतो, मग त्याचं पोरग घेते. उपभोग कोण घेते? त्याचं पोरग घेते. मग गरीबाला भेटन काय? नाही. सरकार 15 जागा काढतो, सरकार 15 जागा काढतो त्या ऑफिसरच्या. त्या 15 जागेमध्ये गरीबाचा पोरग लागू देत नाही. तिथं एखादं जे अगोदर त्याचा बाप नोकरीदार असतो, तो लग्गा लावून आर्थिक परिस्थितीनं दृष्टीनं चांगला असतो, तो त्याचा पोरग लावतो, तिथं गरीबाचा पोरग लागत नाही. मग त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे, सरकारलाही म्हणणं आहे आणि तुमचं मत, माझं मत सांगून राहिलं मी तुम्हाला की ज्या आरक्षणाच्या बलावर
हे सगळे लोक लागलेले आहे. याचं आरक्षण नोकरीचं 20 वर्षासाठी खतम करून टाकावं. म्हणजे त्याचं पोरग लागलं पाहिजे नाही. म्हणजे त्या 20 वर्षात बाकीचे लेकर लागणार, त्याची आर्थिक परिस्थिती सुधारणार. कारण आरक्षण हे कशासाठी दिलेलं आहे? जो मागासलेला आहे, तो शिक्षणापासून वंचित आहे आणि तो नोकरीपासून वंचित आहे, त्याची लेकरं कुळातलं कुठलंही लागून राहिलं नाही, त्याच्यासाठी आहे. आणि त्याची परिस्थिती चांगली झाली पाहिजे, त्याच्यासाठी आरक्षण आहे. आरक्षण उद्योगपत्यांसाठी नाही आहे. आरक्षण त्याची आर्थिक परिस्थिती चांगली झाली आहे, त्याची लेकर नोकरी लागले पाहिजे, अजून त्याचं घर बार अजून भरलं पाहिजे, त्याच्यासाठी नाही आहे. बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण लक्षात असू द्या. आरक्षण हे जो मागासलेला आहे, आर्थिक दृष्टिकोनातून प्रबळित नाही आहे, पैसा नाही आहे, म्हणजे परिस्थिती नाजूक आहे, तिच्यासाठी हे बाबासाहेबांना शिक्षणात आपल्याला आरक्षण दिलेलं आहे, राजकारणात आरक्षण दिलेलं आहे, शिक्षणात नोकरीत आरक्षण दिलेलं आहे. त्याचा फायदा हे अगोदर आरक्षणाच्या बलावर लागलेले सरकारी नोकरीवाले जे कर्मचारी आहेत त्याची लेकरच घेऊन राहिलेले आहे, आपले लेकरं घेऊन राहिले नाही. मग माझं एकच म्हणणं आहे, याचं आरक्षण 20 वर्षासाठी स्थगित करून द्यावं. म्हणजे 20 वर्षानं त्याची लेकरं लागले पाहिजे, त्यांनाच नोकरीमध्ये संधी द्या आणि बाकीच्या लोकांना संधी द्या. अरे 59 जातीमध्ये असे भरपूर आहे. मी तुम्हाला सांगतो, बौद्ध समोर गेला नाही, कुठला मांग चांभार समोर गेला नाही. 10 ते 20% लोकच तुम्हाला दिसून राहिले समोर आणि त्याचेच लेकरं होऊन राहिले मोठे. गरीबाचा वंचितला कुठलाही होऊन राहिला नाही. तुम्हाला मी आता सांगतो, कोणीच फायदा घेऊन राहिला नाही आरक्षणाचा. आरक्षणाचा पुरेपूर फायदा घेऊन राहिला जो अगोदर नोकर आहे सरकारी, त्याचेच लेकरं नोकरीवर लागून राहिले. आपले लेकरं फक्त पोलीस आणि आर्मीत जवान चलून राहिले आणि तिथं शहीद होऊन राहिले. का? कारण त्याला परिस्थिती दिसून राहिली. कारण तो म्हणतो की मी तिकड्या ठिकाणी जाऊ शकत नाही. का गरीबाचा पोरगा बँक मॅनेजर मध्ये नाही आहे, गरीबाचा पोरगा इंजिनियर नाही आहे, गरीबाचा पोरगा डॉक्टर बनू शकत नाही, गरीबाचा पोरगा काहीच बनू शकत नाही. गरीबाशापाशी फक्त 2च पर्याय, एक आर्मी आणि एक पोलीस, दुसरं काहीच नाही. तो तिच्यामध्ये करतो आणि तिच्यामध्येच लागतो, बाकीच्या ठिकाणी लागत नाही. माझं मत एकच आहे, कर जे नोकरीदार त्याची आर्थिक परिस्थिती चांगली झाली आहे नोकरीच्या मुळे, त्याच्यापाशी 2 ते 3 लाख रुपये पगार आहे आणि वर्षाचं इन्कम त्याचं 20 ते 40 लाख रुपये इन्कम आहे, तर त्यांचं हे सगळंच बंद करून टाकावं नोकरीचं आरक्षण 20 वर्षासाठी. म्हणजे ह्या 20 वर्षात बाकीचे जे वंचित आहे, बहुजन समाज आहे, 59 जातीमध्ये जे आर्थिक दृष्टीनं मागासलेला आहे, त्याची लेकरं नोकरीला लागन. काय म्हणणं आहे कमेंट करून तुम्ही सांगा. कारण हा विचार कराजोगता प्रश्न आहे माझा. हा प्रश्नाचं मला उत्तर द्या, कमेंट करून सांगा, आवर्जून बघा. कारण कसं आहे, विचार करा. कारण आपले लेकरं लागून का नाही राहिले? कारण माझ्या स्वतःवर मी सांगतो, मी तुम्हाला इथं बुद्धिमत्ता आपल्या लेकराची कितीही चांगली असेल, लोक म्हणत असेल ना, अरे शिक्षणात पाहिजे हुशार, तुमच्यापाशी 1 डिग्री आहे, आमच्यापाशी 10 डिग्री आहे, असं म्हणत असाल. अरे ज्या नोकरीला जेवढं शिक्षण पाहिजे, जेवढं शारीरिक क्षमता पाहिजे, ते लेकरापाशी गरीबाच्या आहे. शिक्षणही आहे तेवढं, कळलं का? शिक्षण आहे तेवढं, फक्त जे नोकरी निघतात ना तिथं म्हटलं तो पोहोचू शकत नाही, कारण तिथं ऑलरेडी बुक केल्या जाते त्या जागा. कळलं काय? तिथं जो अगोदरच नोकरीवर असतो तोच त्याच्या लेकराला लावतो, त्याच्या नातेवाईकाला लावतो, पण तो बाकीच्या लोकांना लावू शकत नाही. कारण त्यालाच उपभोग घ्यायचा आहे आरक्षणाचा, आणि आरक्षणाचा उपभोग हे नोकरीवाले घेऊन राहिलेले आहे, गरीबाचा एकही लेकरू घेऊन राहिलं नाही. 59 मध्ये जे जाती आहे त्याच्यामधले सगळ्या जातीमधले असे नाही की सगळे नोकरीवर आहे. 10 ते 20% सगळेच लोक नोकरीवर आहे, सगळ्या समाजातील जातीतील. आणि बाकीचे 60-50 जे आहे सगळे मागासलेले आहे, त्यांना कधीही संधी मिळणार नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत उपभोग फक्त हेच घेऊन राहिले त्यांना संधी का नाही मिळणार? कारण हेच संधी सोडून तेव्हाच आपण जाऊ ना, हे संधी सोडला तेव्हा जाऊ ना आपण. ह्यात ऑलरेडी जागा बुक केल्या राहते, इथं गरीबाचा पोरगा जाऊ शकत नाही. जे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे काय श्रीमंत लोकांसाठी दिलेलं आहे काय? उद्योगपत्यांसाठी दिलेलं आहे काय? त्याचा इन्कम 5 ते 6 लाख रुपये महिन्याचा आहे, त्याच्यासाठी दिलं आहे का आरक्षण? नाही. हे आरक्षण यासाठी दिलेलं आहे की ज्याचं इन्कम तो बिचारा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, मागासलेला आहे, शिक्षण आहे पण त्याच्यापाशी नोकरी नाही आहे. मग काय, त्या आर्थिक दृष्टिकोनातून हे रिझर्वेशन निघतात, जागा निघतात, एसीसाठी एवढ्या कॅटेगरीसाठी एवढ्या जागा निघतात, तेवढ्या भरावा लागते आणि त्या जागेमध्ये आपण भरल्या जात नाही, गरीबाचे लेकरं भरल्या जात नाही. हे हरामखोरो जे अगोदर नोकरीवर लागले राहते हे लग्गा लावून आपले लेकरं बसवतात, गरीबाचे लेकरू एकही लागत नाही. बघा तुम्ही, दिसतेच तुम्हाला, मी स्वतः बघितलेला आहे.
कळलं काय? म्हणून म्हणतो की ज्याचं लेकरू नोकरीवर आहे, ज्या घरामध्ये नोकरी लागलेली आहे सरकारी, त्या घरातलं 20 वर्षासाठी आरक्षण खतम करून टाकावं नोकरीचं. पण जेणेकरून, कारण 20 वर्षात तो एवढी प्रगती करू शकते नोकरीमुळं, मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण सरकारी नोकरी स्टार्टिंगच पेमेंट तुम्हाला 70 ते 80 हजार रुपये राहते. मग वाढते ना. 2-2, 3-3 लाख रुपये पगार आहे ते सरकारी नोकरीचा. मग विचार करा तुम्ही, हे गरीब राहील का? आणि हेच फायदा घेऊन राहिले आरक्षणाचा. मग हे काय मागास आहे काय? मग हे जे लोक नोकरीवर लागून राहिले त्याचे 2-2, 3-3 लाख रुपये पगार आहे, हे मागासलेले राहते का? मग यांना गरज आहे का आरक्षणाची? मग यांनी आरक्षण आपलं म्हणावं, भाऊ आता आम्हाला आरक्षणाची गरज नाही आहे, आमचं आरक्षण बंद करून टाका, दुसऱ्या लेकराला लावा, कारण आम्ही आरक्षणाच्या बरोबर लागलो, आमचे लेकरे लागले. असं निघणार नाही त्याच्या तोंडातून, कारण तेच उपभोग घेऊन राहिलेले आहे, आपण नाही. कारण माझं एकच मत आहे, ज्याचे घरातील लेकरं सरकारी नोकरीवर आहे त्यांचं आरक्षण नोकरीतलं 20 वर्षासाठी स्थगित करून द्यावं, हे सरकारला माझं निवेदन आहे. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्ही सांगा. कसा बोलत आहे, काय बोलत आहे, कमेंट नक्की करा. कारण माझं बोलणं वायफळ आहे पण खरं आहे. मी शिकलेला माणूस आहे, अनफळ नाही. आणि शिकूनही मी अनफळासारखाच आहे आता. आणि अनफळात माझ्यात काहीच फरक नाही. कारण शिकलेले जे अनफळ आहे हे सरकारी नोकरी करून राहिले, आणि जे शिकलेले आहे हे अनफळ झालेले आहे आणि बेरोजगारासारखे भीक मागून राहिलेले आहे. कडू आहे पण सत्य आहे. अरे गरिबाचे लेकर लागून राहिले नाही, आता शहीद होऊन राहिले, आर्मीत शहीद होऊन राहिले, पोलिसात शहीद होऊन राहिले. कोणाला शॉक नाही आहे आपल्या लेकरू पाठवायचं, आणि हिथं उपभोग घेऊन राहिले. काय वाटतं कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.